केली जाते। मोठ्या विजयानंतर आता भाजपकडून जल्लोषाची जोरदार तयारी या ठिकाणी केली जाते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेते जे आहेत ते आता सागर बंगल्यावर पोहोचायला सुरुवात झाली आहे। तर मोठ्या विजयानंतर भाजपकडून आता जल्लोषाची जोरदार तयारी केली जात आहे। मोठ्या स्ट्राईक रेटसह भाजप 126 जागांवर आघाडीवर। निकालामुळे भाजपमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले। निकालानंतर फडणवीस पुन्हा सीएम पदावर येण्याची शक्यताही आता वर्तवली जाते। तर या निकालामुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे फडणवीसांच्या नेतृत्वावर, त्यामुळे आता शिक्कामोर्तब झालेला आहे। मी पुन्हा येईन अशी घोषणा जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती आणि आताची ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। पूर्णपणे जोर लावण्यात आलेला होता, ताकद लावण्यात आलेली होती आणि भाजप 126 चा आकडा आतापर्यंत। तर निकालामुळे भाजपमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपच्या नेत्यांकडून म्हटलं जाते। परळीमधून धनंजय मुंडे यांची विजयाकडे वाटचाल। मावळमधून अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंची सुद्धा आता विजयाकडे वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे। अचलपूरमधून भाजपचे प्रवीण तायडे विजयाच्या वाटेवर आहेत। तर परळीमधून धनंजय मुंडे देखील विजयाच्या उंबरठ्यावर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झाला।